शासकीय विश्रामगृह भंडारा येथे प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये दिनांक 29 जुलै 2024 रोजी वृद्ध पेन्शन कलावंतांच्या संगीतमय आंदोलन करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले। प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह भंडारा येथे वृद्ध कलावंत पेन्शनविषयी तथा विविध विषयांवर चिंतन बैठक घेण्यात आली। या बैठकीचे अध्यक्ष सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच आयोजक तथा जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले, केंद्रीय संयोजक प्रबोधनकार मनोज कोटांगले, ज्येष्ठ तबलावादक तीर्थानंद बोरकर, संघटनेचे सल्लागार गणेश आथिलकर, भंडारा तालुकाध्यक्ष सुशील सद्धर्मी, पवनी अध्यक्ष लक्ष्मीकांत मेश्राम, लाखांदूर अध्यक्ष स्वप्नील बनसोड, मोहाडी अध्यक्ष रवी ठवकर, साकोली उपाध्यक्ष संजय टेंभुर्णे, महासचिव ईश्वर धकाते, ज्येष्ठ अभिनेत्री गीता रामटेके, महेंद्र गोंडाने, गायक अमर वैद्य, कार्तिक मेश्राम यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। या बैठकीत वृद्ध कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 29 जुलै 2024 ला वृद्ध पेन्शन कलावंतांच्या संगीतमय आंदोलन त्रिमूर्ती चौक भंडारा येथे परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। या सभेला यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सोमप्रभू तांदुळकर, कलाकार खोब्रागडे, प्रवीण भोंदे, अक्षय मेश्राम, संदीप कोटांगले, गुड्डू बोरकर, भगवान दहिवले आणि भंडारा 50 वर्षाच्या श्रमाची लढाई। ही जी मागणी आहे ही 50 वर्षांनी बेबीच्या डेटापासून ज्या कलेला जपलेला आहे, याच कलेसाठी मी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। ही जी मागणी आहे 50 वर्ष 6 महिने मी माझ्या परिवाराला वेगळं ठेवून लढलो आहे, माझी कला सादर केली आणि आज आयुष्याच्या शेवटच्या जेव्हा टप्प्यामध्ये मी आहे तिथे ना माझी आता कला कामात येत आहे, तिथे ना माझा परिवार कामात येत आहे। परिवाराने म्हटलं आहे की तारुण्यापणामध्ये मला कुठे कामाला केलाच नाहीये, मुलं साथ देत नाहीये आणि म्हणून माझ्या या मी वृद्धापण आहे म्हणत, पण माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये मला काहीतरी मायबाप सरकारनं माझी सुद्धा गिनती या ठिकाणी करावी म्हणून ह्या चिंतेची लढाईचा रणसिंग फुंकणार त्याच्या पार्श्वभूमीवर आपली सर्व आपण इथे एकत्र आलेला। पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व लोकांनी, माझ्या सर्व स्नेही लोकांनी माझ्याविषयीची चळवळीत गोष्ट काढली असेल। मी तुमच्या पैकी एक परिवारातला आहे। आता काही लोकांना वाटत असेल की मी तुमच्या परिवारातला कसा, तर माझे आजोबा शाहीर होते, माझा बाप फार मोठा शाहीर होता, वामन मेश्राम नावाचा। तुमच्या कोण ओळखत नाही माहिती, 70 गाठलेली 75 गाठलेली लोक करायचे। माझ्या बापाला घामोड गाव आहे आमचं, माझा बाप शाहीर होता, माझे 2 काका शाहीर होते। याचा अर्थ असा की हा जो परिवार आहे या परिवारातला एक मी अंग आहे। दुसरं असं आहे की मी काही मागणी वेगळी करत नाही आहे। या देशामध्ये कोट्यावधी 1-2 लाख नाही, 1-2 करोड नाही, 100 करोडच्या पुढे इथला असणारा क्रिकेटचा क्रिकेटर जेव्हा निवृत्त होतो तेव्हा इथला भारत सरकार आयसीसी त्याला पैसे आणि त्याला पेन्शन लागू करते। बरं, त्याची जाहिरातीवर त्याला करोड रुपये मिळतात। ती जाहिरात साली कन्नौज पासूनची तंबाखू गुटख्यापर्यंत, सिगरेट दारू पर्यंतची असतात आणि जेवढ्या वेगळीच्या काही जाहिराती आहेत ते हरामखोर करतात। तिथून त्यांना रगड पैसा मिळाल्यानंतरही या देशातली पॉलिसी बघा, जो करोडपती आहे, अब्जोपती आहे, त्याला उत्पन्नाची वेगवेगळी साधनं आहेत, अशाला पेन्शन लागू झाली। तर दिल्लीच्या डेटापासून ज्यांना कलेच्या प्रदर्शनापासून या समाजाचं ज्यांनी म्हणजे त्या काळामध्ये काय होतं, रेडिओ लागत होते का तुम्ही? नाही। एक गावामध्ये एक खूप मोठी रेडिओ असायची त्या काळात, टीव्हीचा हा विषयच नव्हता। मग त्यावेळेस करमणुकीची साधनं काय होती? करमणुकीची साधनं होती तुमचे भजनं असतील, तुमचं काय ते गोंधळ असेल, तमाशा असेल, भारुड असेल, नाटक असतील। तुमच्यापैकी
तमाशामध्ये किती लोक काम करतात शहरात यांच्यासोबत नाच्या म्हणून काम करणारे ते काय पात्र कलाकार होते माहितीये का त्यावेळेस पूर्ण तहसीलचे आमच्याकडे साकोलीला कोणतरी वैद्य म्हणून होता गुलाब वैद्य त्याला जिंदगीत नाही पाहिला मग जिंदगीत त्याला करावं नाही पाहिलं 40 वर्षाचा कार्यक्रम गुलाब कधीच नाही हे मोठी किंमत ना तो कलावंत पण काँग्रेसची जर त्या घरात असेल तर तो कलावंत तो काँग्रेसचा कलावंत तो आमची नेतृत्व घेतो दुसरी गोष्ट की निवड कमिटीमध्ये पहिल्यांदा तालीम व्हायची तुमची कला चेक करायची आणि हीच खरी पद्धत आहे की भावेश कोठारेला गाणं जेव्हा गाणं म्हणतो तर त्याला गाणं म्हणता येतं त्यांनी लोकांसमोर कमिटी समोर म्हटलं पाहिजे ही निवड होती पहिल्यांदा आता ती निवड प्रक्रिया बंद झाली इकडे भावेश कोठारे जर झालं तयार कमिटीचा माणूस जर तयार झाला माझ्याजवळचा कोण आहे 30,000 देशील का 30,000 देशील का 40,000 देशील का मग यांचे जे निवडून येतात येतात कमिटीचे काँग्रेसचे लोक पदाधिकारी यांचं नाव सुचवतात त्यांचे 5,000 त्यांच्यावर त्यांनी ऑपरेशन केलं म्हणजे हे जे लॉबी आहे हे भरपूर लॉबी सुरू आहे बऱ्याचशा कलावंतांचा माझा असा प्रश्न आहे की 60 वर्षाचे कलावंत या ठिकाणी आहेत तर 60 वर्षाच्या नंतर यांना पेन्शन अजून लागू व्हायला आहे हे 20,000 25,000 कशी देतील या किती वर्ष आहे हे लग्नाला विषय हा आहे की तुम्ही 20-25,000 30,000 रुपये हे लोक घेतात किती वर्ष आहे तो आपले जगण्याचे या वयेत जर आपल्याला या वयेत आपल्याला सुखांना घास मिळला पाहिजे म्हणून शासनाने पेन्शन चालू केली कारण त्यासाठी आम्हाला 25,000 30,000 रुपये द्यावा लागत असेल तर याच्यात आपण जिल्ह्यामध्ये जर पाहिला तर जे तबल्याची बॅग उचलतात भजनाचा थैला उचलतात अशा प्रकारे पेन्शन सुरू आहे आणि तसेच लोकांनी पैसे पण धरलेले आणि हे लोक असे पैसे भरलेले आहेत की जे ज्यांना कलाकार येतच नाही जास्तीत जास्त सगळे भजनवाले नुसते भजनवाल्यांनाच मिळालेले भजनवाल्याच्या व्यतिरिक्त काही ना काही एका मंडळामध्ये 10 बाया सगळ्यात जास्त माझ्या गावामध्ये आपला राजकुमार पोलीसवाले तमिळचा त्याचा बाप बाळा 20,000 रुपये देतो काय पैसे देणार आहे बरेच लोकांनी मला काय की तुम्ही कलावंत आहात तुमच्याकडे पुरावे आहेत मग तुम्ही 20,000 25,000 का देता प्रत्येकाला वाटतं की 5,000 तुम्हाला पेन्शन भेटेल हे 25-30,000 जातील पण तुमच्या 25,000 दिल्यामुळे मूळ कलावंत म्हणून तुमच्या 25,000 त्याला चांगली मग तुम्ही जा असं म्हणणं काय हरकत नाही आपला धडा जरी तुमच्यासाठी जरी असला तरी पण तुम्ही 25-30,000 त्यांनी बोलले की तुम्ही पटकन रक्कम देता 2-4-6 महिन्याची जाईल ना पेन्शन हा विषय तुमच्यापासून दुसरे कलावंत जे आहे मूळ कलावंत आहे ते मूळ कलावंत वंचित राहतात तर माझं असं मत आहे भाऊ की आता जिल्हा परिषद मध्ये 3 तिकडे सरकार आहे राष्ट्रवादी बसली आहे तिकडे शिवसेना बसली आहे यांच्यामध्ये तर बात सुरू आहे की आमच्या काँग्रेसवाला म्हणतो की साकोलीमधून माझे 2 पाहिजे बीजेपी वाला म्हणतो साकोलीमधून 2 पाहिजे राष्ट्रवादीवाला म्हणतो माझे 2 पाहिजे कमिटी राहते 11 लोकांचे त्याचे नाही आहे राष्ट्रवादीचे म्हणून हा झगडा आहे हा बाकीचे सगळे बरोबर आहे कारण मला सगळंच माहित आहे हा हे असंच लपणा यांचा की यांचे लोक यांची 3 तिकडे सरकारमुळे आपण 3 वर्षापासून प्रलंबित आपले प्रकरण आहे म्हणजे यांच्या राजकारणाच्या चेंबे चेंबरीमध्ये आपला कलावंत चेंबर त्यांच्या मनामध्ये आपण म्हणतो फक्त माझं असं मत आहे की आपण कलेक्टरला जे काही आपण बोलणार आहोत सविस्तर बोलतो माझी अशी इच्छा आहे आता की ज्या पद्धतीने आम्ही कलावंतांसाठी आंदोलन केलं कोरोना काळामध्ये तर आमच्या संघटनेच्या वतीनं भाऊच्या नेतृत्वात पुन्हा वृद्ध कलावंतांचं आंदोलन एक आपण जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या ऑफिसवर नेऊ यासाठी मी हे मीटिंग बोलवलेली आहे यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य असेल तरच हा आपला लढा सामोरं जाईल मी किंवा माझ्या संघटनेचे 5-10 पदाधिकारी मिळून आपण काही करणार नाही कारण आंदोलन म्हटलं म्हणजे आंदोलनात आक्रमक भूमिका दिसली पाहिजे आम्ही आंदोलन करताना संगीतमय भूमिका केली होती संगीतमय वातावरण तबला ढोलक नाटकाचे कलावंत नाचे हे सगळे वापरलं होतं तो आपण रॅली काढत आपण शासनाला प्रशासनाला दाखवलं का कलावंतांची काय दाखवत माझी हीच संकल्पना आहे की वृद्ध कलावंतांसाठी आपण एक आंदोलन केलं पाहिजे ही माझी संकल्पना आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना लोकांना बोलवलं आम्हाला वेळ आहे पण उद्या आमच्यावरही वेळ येणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही संघटना लढत आहे इथे एक वैयक्तिक माझी संघटना आहे तर सगळ्या संघटनेचे लोक आपण एकत्रित येऊन काम करणार आहोत पण कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल संघटना वेगवेगळ्या जरी असल्या पण कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीनं या आंदोलनाची प्रमुख भूमिका घेण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या वतीनं ग्वाही देतो आणि समोरची प्रक्रिया
आपण सर्वानुमते सर्वांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर काय करायचं हे आपण ठरवणार आहोत. पण सर्वांनी या ठिकाणी आपली अमूल्य वेळ दिली, कारण शेतीची वेळ आहे. पण तुम्हालाही पेन्शन पाहिजे, तुम्ही एक कलावंत, जागृत कलावंत आहात म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.